अशा गोष्टी ज्या अनुकूल अशा गोष्टी त्या दातांमध्ये लागतात त्या सगळ्या गोष्टी तिथे बॅक्टेरिया तयार होतात. मग ते बॅक्टेरिया तिथे पोखरत जाते आणि तिथे कीड तयार होते. कसं आहे 2 ते 3 मिनिटं हा एक ऍव्हरेज टाइम आहे ब्रश करायचा. एकदम सॉफ्ट जो ब्रिसल्स वाला ब्रश राहतो तो वापरायचा. हार्ड ब्रश मोस्टली टाळायचे. दातांना कीड लागण्याचे भरपूर रिझन्स आहेत. पण काही रिझन्स असे राहतात की ज्यामुळे सर्वाधिक चान्सेस राहतात की दातांना कीड लागते. फॉरेन कंट्रीजमध्ये सकाळी ब्रेकफास्ट झाल्यानंतर जर आपण ब्रश केला तर तिथे आणखी आपल्याला चांगला स्पॅन मिळू शकते. म्हणजे तुम्ही ब्रेकफास्ट केला त्यानंतर जर ब्रश केला, काही खाल्ल्यानंतर नाही किमान ब्रश तर आपण गार्गल तरी केलं पाहिजे. आपण चहा पितो, चहा पिल्यानंतर पाणी पित नाही, चहा पिल्यानंतर पाणी, पण एक चहा पिल्यानंतर नाही पाणी प्यायचं तर एक कमीत कमी गार्गल जरी केलं तर ती स्टेन, चहाची जी स्टेन तयार होते तिथे, कॉफीची जी स्टेन तयार होते ती तिथे लागणारच नाही. म्हणजे रूट कॅनल केलेल्या एका दाताला एक ऍव्हरेज जर लाईफ बघितली तर 10 ते 15 वर्ष तो दात चांगला राहू शकतो. एक रूट कॅनलचा दात आपल्याला टिकू शकतो आपण. नमस्कार मंडळी, मी सुषमा कोठीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज. आरोग्य संजीवनीच्या या एपिसोडमध्ये आज आपण बघणार आहोत की दातांची निगा कशी राखायची आहे. त्या संदर्भात आज आपण आलो आहोत डॉक्टर श्रवण भाविक यांच्याकडे. त्यांच्याकडून जाणून घेऊया आधी त्यांचा अल्पसा परिचय. नमस्कार डॉक्टर साहेब, तुमचं मंडल न्यूज मध्ये खूप खूप स्वागत. आमच्या दर्शकांना आधी तुम्ही तुमचा परिचय करून द्या. नमस्कार, मी डॉक्टर भाविक. मी डेंटिस्ट आहे आणि जवळपास 7 वर्षापासून मी अमरावतीमध्ये इथे प्रॅक्टिस करतोय. माझं BDS झालेलं आहे डॉक्टर हेडगेवार डेंटल कॉलेज हिंगोलीवरून. आणि आता 7 वर्षापासून मी अमरावतीमधील जे लोकांना सेवा देण्याचं काम करतोय. तर यांचं दातवाला हॉस्पिटल हे दस्तूरनगर एरियामध्ये आहे आणि अतिशय प्रसिद्ध असं यांचं हे इन्स्टिट्यूट आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या दातांच्या ट्रीटमेंट केल्या जातात. बघा, सगळ्यात महत्वाचा जो दातांचा आजार आहे ती म्हणजे दातांची कीड. तर आपण या प्रश्नापासूनच सुरुवात करणार आहोत की सर, ही दातांची कीड कशी लागते? सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. सगळ्यात जास्त पेशंट जे क्लिनिकमध्ये येतात ते दातांना कीड लागते म्हणून येतात. दातांना कीड लागण्याचे भरपूर रिझन्स आहेत. पण काही रिझन्स असे राहतात की ज्यामुळे सर्वाधिक चान्सेस राहतात की दातांना कीड लागते. बघ, दातांमध्ये कसं राहतं की मोस्टली अन्न फसतं. एखाद्या ठिकाणी जर एखाद्या दातामध्ये ग्रूव्ह असेल आणि तिथे जर समजा नेहमी अन्न फसत असेल तर मग अन्न फसल्यावर काय होतं की ते अन्न जे राहतं तिथे ते ऍसिड तयार करतं आणि मग ते दाताला पोखरत तिथे कॅव्हिटी बनणं सुरू होते. आता जर तुम्ही क्लिनिकला तेव्हाच आले आणि आपण जर समजा डेंटिस्ट कडे दाखवलं की समजा इथे माझं अन्न फसत आहे, तर आपण त्या ठिकाणी लगेच मिनिमली इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंट ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण फिलिंग करतो, म्हणजे कीड काढून टाकतो आणि फिलिंग करतो, ते जर केलं तर आपण त्या कीडला डीप मध्ये जाण्यापासून थांबवू शकतो. म्हणजे रूट कॅनलची वेळ येणार नाही, दाढ काढण्याची वेळ येणार नाही. जर अन्न एखाद्या ठिकाणी फसत असेल तर आपण तिथे ती कीड काढून टाकतो, कॅव्हिटी प्रिपेअर करतो आणि तिथे फिलिंग करून टाकतो. मग त्यामध्ये सिमेंट फिलिंग राहते, कंपोजिट राहते, चांदी राहतात. तर या गोष्टी जरी आपण बेसिक केल्या तरी समजा ते कीड लागण्यापासून आपण थांबवू शकतो. आणि अन्न फसायचं असं राहतं की बाकीचे पण कीड लागायचे रिझन्स असतात. लहान मुलांमध्ये पण लहान मुलांमध्ये मोस्टली मी प्रॉब्लेम जो बघत आहे ना तो चॉकलेट, तर आपण म्हणतोच चॉकलेट खायचे नाही, पण चॉकलेट पेक्षा पण आता सध्या वेफर्स वगैरे राहतात. हे मुलं कंटिन्यू ते चिप्स वगैरे खात राहतात आणि त्याच्या मागे पण रिझन आहे. जर खायला काही नाही, चॉकलेट वगैरे खाऊ शकतो आपण, असं काही नसते. पण या सगळ्या गोष्टी खाल्ल्यानंतर काय राहतं की ते जे अन्न आहे किंवा जे ते चॉकलेट आहे ते दातांमध्ये फसून तसंच राहतं आणि मग ते निमित्त ठरतं तिथे त्या ठिकाणी. मग ते पुन्हा कॅव्हिटी प्रिपेअर व्हायसाठी जे पोषक अशा गोष्टी ज्या अनुकूल अशा गोष्टी त्या दातांमध्ये लागतात त्या सगळ्या गोष्टी तिथे बॅक्टेरिया तयार होतात. मग ते बॅक्टेरिया तिथे पोखरत जाते आणि तिथे कीड तयार होते. तर जर समजा मी मोस्टली हे म्हणू शकतो की जर समजा कीड लागली नाही पाहिजे यासाठी आपण जेवण केल्यानंतर, आपण जेवण करतो मोस्टली, जेवण केल्यानंतर काय करतो आपण की भरपूर जणांना सवय राहते की आपण 1-1.5 तासानंतर पाणी पितो. तर जेवण केल्यानंतर जर तुम्ही पाणी जर 1-1.5 तासानंतर प्या, काही प्रॉब्लेम नाहीये, पण गार्गल करून टाका. म्हणजे खाल्लेलं 1-1.5 तास तसंच राहतं ना अन्न. तर मग आपण जर गार्गल केलं
आणि गार्गल करून जर चूळ भरून टाकली तर ते जे खाल्लेलं अन्न आहे जे दातांमध्ये फसलेलं 1-1.5 तासासाठी तसंच राहणार आहे तर ते गार्गल केल्यानंतर निघून जाईल आणि कीड लागण्यापासून आपण त्या ठिकाणी थांबू शकतो. त्याच्यापेक्षा उत्तम उपाय प्रत्येक वेळेला जेवणानंतर ब्रश केला तर तो जास्त बेटर राहील. ब्रश करणं हा एक ऑप्शन चांगला आहे. जर ब्रश करायचं म्हणेल तर मी म्हणेल की रात्री ब्रश करायला पाहिजे. कारण की रात्री यासाठी की आपण ज्यावेळेस रात्री जेवण करून झोपतो त्यावेळेस सगळ्यात जास्त स्पॅन जो राहतो बॅक्टेरियाला ग्रोथ व्हायसाठी तो सगळ्यात जास्त रात्री राहतो. तर रात्री काही पण खाल्ल्यानंतर रात्री ब्रश करून झोपायचा. आणि एक मिथ आहे सकाळी उठल्यानंतर आपण ब्रश करायला पाहिजे सगळ्या गोष्टी, तर सकाळी करायला पाहिजे. पण जर तुम्ही रात्री ब्रश करत आहात तर सकाळी केल्यापेक्षा तुम्ही सकाळी ब्रेकफास्ट केल्यानंतर जर तुम्ही ब्रश करत आहे त्यानंतर तुम्ही चहा पिता, नाश्ता करता आणि नाश्ता केल्यानंतर आणखी पुन्हा तोच जो स्पॅन आहे 2 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत अन्न फसलेलं राहतं. तर एक तुम्ही आणखी चांगलं, आता सध्या मी मागे आता असं बघत होतो तर फॉरेन कंट्रीजमध्ये सकाळी ब्रेकफास्ट झाल्यानंतर जर आपण ब्रश केला तर तिथे आणखी आपल्याला चांगला स्पॅन मिळू शकते. म्हणजे तुम्ही ब्रेकफास्ट केला त्यानंतर जर ब्रश केला आणि तसं पण सकाळी ज्यावेळेस आपण उठतो त्यावेळेस आपल्या लाळेमध्ये काही बॅक्टेरिया राहतात जे आपण पाणी जर पिऊन आपण लाळेमध्ये ती जी लाळ असते आपण गिळून घेतली तर ते बॅक्टेरिया आपल्याला भरपूर गोष्टीसाठी गट हेल्थ साठी आपल्याला मदत करते. आपण काय करतो ब्रश करून ते जे बॅक्टेरिया राहतात ते आपण फेकून देतो. तर मग जे आपले बॉडी जी म्हणजे निसर्ग जे आपल्या बॉडीमध्ये ज्या गोष्टी आपल्या तयार करतो आपण ते ब्रश करून काढून टाकतो. तर माझा असा सल्ला राहील की एकदा रात्री आणि सकाळी थोडं चहा वगैरे पिल्यानंतर जर करू शकलं किंवा सकाळी केलं तरी काही हरकत नाही. पण काही खाल्ल्यानंतर नाही किमान ब्रश तर आपण गार्गल तरी केलं पाहिजे. आपण चहा पितो, चहा पिल्यानंतर पाणी पित नाही, चहा पिल्यानंतर पाणी, पण एक चहा पिल्यानंतर नाही पाणी प्यायचं तर एक कमीत कमी गार्गल जरी केलं तर ती स्टेन, चहाची जी स्टेन तयार होते तिथे, कॉफीची जी स्टेन तयार होते ती तिथे लागणारच नाही. तर एक चांगला सल्ला असा आहे की मोस्टली काही पण खायचं, खाल्ल्यानंतर एकदा गार्गल चांगली चूळ, आपले बघा तुम्ही जे एजेड लोक होते ते चूळ भरायचे आणि बोट टाकू ते जोरजोरात खळखळून चूळ भरायचे. आपण त्या सगळ्या गोष्टी नाही करत म्हणून सध्या चान्सेस राहतात जास्त की अन्न फसायचे. तर जर तुम्ही त्या ठिकाणी तो चूळ जरी भरली तरी भरपूरदा आपण थांबू शकतो किड्याला. तर हे जे दातांना कीड लागते याच्यावरची एक रूट कॅनल ही ट्रीटमेंट आहे. तर ही ट्रीटमेंट कशा पद्धतीची? बरं, कसं राहते की 3 स्टेजेस मध्ये दाढेला कीड लागते. जेव्हा कीड थोडीफार राहते म्हणजे सुपरफिशियली ज्याला म्हणू आपण, म्हणजे इनॅमल आणि आतमध्ये 3 लेअर मध्ये आपल्या दाताला आपण डिवाइड करू शकतो. जसं आपण नारळ राहतो, वरची जी हार्ड लेअर राहते ती म्हणजे समजा एक इनॅमलची, त्याच्या आतमध्ये जे खोबरं राहतं, आतमध्ये जे नारळ राहतं खायचं ते समजा आपण त्याला डेंटिन समजू आणि त्याच्या आतमध्ये राहते पाणी तर त्याला आपण पल्प समजू. तर कीड जेव्हा वरते इनॅमलला लागलेली राहते तर आपण तेव्हाच जर कीड लगेच क्लिनिकमध्ये येऊन ती क्लीन करून तिथे जर का समजा फिलिंग केली तर आपण तिथे रूट कॅनल पासून वाचू शकतो. मग ज्या वेळेला कीड आतमधल्या नसेपर्यंत जाते म्हणजे आतमधल्या पल्प पर्यंत जाते, म्हणजे आतमध्ये डीप नसेपर्यंत चालली जाते, मग अशा वेळेस आपल्याला ऑप्शन राहत नाही. मग अशा वेळेस ऑप्शन राहते एकच, रूट कॅनल करणं. मग रूट कॅनल करून आपण त्याला आतमध्ये जे नसेपर्यंत कीड जेव्हा जाते तेव्हा मग ते सुरू होऊन जातं पाण्याची कळ लागणं, थंड गरम चहा, गोड, रात्री झोपायच्या वेळेस त्रास होणं, डोकं, मान. तर मग अशा वेळेस आपल्याला रूट कॅनल करावं लागतं. रूट कॅनल मध्ये मग ते आतमध्ये जी सेन्सेशन असतात, जे नसेपर्यंत जी कीड गेलेली राहते, आपण ते जे नस राहते, जी पल्प राहतो तोच आपण काढून टाकतो, क्लीन करतो ती जागा आणि त्यात कृत्रिम नसा वगैरे टाकून सिमेंट वगैरे भरून त्याला छोटं करून मग त्यावर कॅप बसवतो. बरं, हे रूट कॅनल कधी कधी फेल जाण्याची शक्यता असते का? रूट कॅनल फेल जातं असं काही नाही, होऊ शकते. भरपूर रिझन्स राहतात त्याचे. पण एक जर चांगला डेंटिस्ट असेल आणि जर चान्सेस असतील, बघा कसं राहतं की काही होऊ शकतं, असं काही नाही की देवानं दिलेले दात आपण खराब करून टाकतो. रूट कॅनल केलेल्या दातांची लाईफ आपण कितीक म्हणजे लोकांकडून डॉक्टरांकडून कितीक एक्सपेक्ट करू शकतो. म्हणजे रूट कॅनल केलेल्या एका दाताला एक ऍव्हरेज जर लाईफ बघितली तर 10 ते 15 वर्ष तो दात चांगला राहू शकतो. एक रूट कॅनलचा दात आपल्याला ऍव्हरेज टिकू शकतो आपण. पण त्यालाही काही आहे गोष्टी, दातांची काळजी घ्यावी लागते. रूट कॅनल केल्यानंतर लोकांचं असं राहतं की रूट कॅनल झालं की झालं, पण जर समजा एखाद्या वेळेस त्याची कॅप निघत असेल तर आपल्याला तेवढंच ती कॅप चिपकवणं पण गरजेचं राहतं. जर आपण दुर्लक्ष म्हणजे रूट कॅनल केलं आणि एखाद्या वेळेस कॅप निघाली मग तो दात एखाद्या वेळेस काही कळक वगैरे खाण्यात आलं तर तुटून जाईल, मग त्या दाताची लाईफ राहणार नाही. पण तेच जर तुमची कॅप निघाली, जसं आपण गाडीचा टायर पंक्चर होतो तर आपण पंक्चर जोडतो, तो आपण जर टायर तसाच ठेवून दिला तर मग टायर खराब होऊन जाईल ना तो.
तर तसंच राहतं. म्हणजे टायर आपल्याला जसं पंक्चर जोडावं लागतं तसंच आपल्याला जर कॅप निघाली तर ती चिपकवावी लागते. बरं, हे जे दात आहेत हे दात जेव्हा किडतात तर या किडीमधून अजून कोणते आजार दातांना होऊ शकतात? कीड लागणे हा सुपरफिशियल झाला, पण ज्यावेळेस कीड नसेपर्यंत जाते, नसेपर्यंत गेल्यानंतर ते पाण्याची कळ लागायचा त्रास होतो. पण ज्यावेळेस भरपूर पेशंट असे राहतात, स्पेशली रुरल एरियामधले, तिथे कसं राहतं की दातांची अशी सुविधा राहत नाही. त्यांना असं काही खूप जास्त दातांचं काही त्यांची प्रायोरिटी दातं नसतात, बाकीच्या आयुष्यातले काही प्रॉब्लेम राहत असतील तर तशा वेळेस काय राहतं की कीड डीप जाऊन आतमध्ये पस वगैरे तयार होतो, त्याची सुजन येते. दुर्लक्ष करतात लोक मोस्टली. दुर्लक्ष केल्यामुळे या सगळ्या गोष्टी आहे भरपूर, म्हणजे गाठी होणे, आतमध्ये इन्फेक्शन होणे, भरपूर गोष्टी आहे. पण त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ट्रीटेबल आहे. आपण सगळ्या गोष्टी ट्रीट करू शकतो. क्लिनिकमध्ये येऊन त्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. असं काही खूप मोठा दातांचे वेगवेगळे समस्या असतात. कोणाला दातांमध्ये फट असते, कोणाचे दात तिरपी असतात. तर एवढ्या सगळ्या ह्या वेगवेगळ्या समस्यांवर कोणकोणत्या ट्रीटमेंट आहेत? बघा, दातांच्या फटी असणे किंवा दातां पुढे मागे असणे, म्हणजे दात कधी कधी खूप जास्त समोर राहतात, कोणाचे खालचा जॉ समोर राहतो, या सगळ्या गोष्टीवर आपण ब्रेसेस ही सध्या ट्रीटमेंट आहे. ब्रेसेसमध्ये आपण काय करतो की ब्रेसेसमध्ये आपण जे दात आहे पुढे मागे त्यांना तारेद्वारे सरळ आणण्याचं काम करतो. मग एखाद्या ठिकाणी खूप जास्त जर क्राउडिंग असेल, म्हणजे पुढे मागे असते, वेडेवाकडे असेल, तर मग आपल्याला त्यांना तारेद्वारे सरळ आणण्याचं काम करतो. ज्याला आपण रेग्युलर भाषेमध्ये त्याला क्लिप, दातांची जी क्लिप लावणे आहे ती ट्रीटमेंट आहे. आता कधी असं राहतं की अबव 40 पेशंट राहतो. आता माझ्याकडे भरपूर पेशंट येतात असे की ज्यांच्या मुलींचं लग्न राहते आणि त्यांची भरपूर वर्षाची इच्छा राहते की माझे एकदा तरी दात आतमध्ये जायला पाहिजे. तर मग अशा ह्याच्यात आपण ब्रेसेसची ट्रीटमेंट त्या एज मध्ये होऊ शकत नाही. ब्रेसेसच्या ट्रीटमेंटला एक कसं आहे, बोन लागतं, बोनची क्वालिटी लागते. मग आपण अशा ह्याच्यात बाकीच्या कॉस्मॅटिक ट्रीटमेंट आहेत त्या करू शकतो. म्हणजे आपण काही व्हिनियर्स लावू शकतो त्या ठिकाणी, किंवा कंपोजिटची फिलिंग करू शकतो. म्हणजे जर दातांमध्ये गॅप असेल तर मग आपण ब्रेसेसने लावायचे, पण आपण कंपोजिटने ते बिल्डअप करू शकतो. तर खूप जास्त फटी असतील सगळ्या दातांमध्ये तर आपण तिथे व्हिनियर्स लावू शकतो. व्हिनियर्स लावून सगळ्या गोष्टी करू शकतो. किंवा कॅप आहे, सिरॅमिक, झिरकोनिया, इमॅक्स, अशा वेगवेगळे क्राऊनचे प्रकार राहतात. ते आपण क्राऊन लावून ते दात जे आहेत ते आपण सरळ करण्याचं काम करू शकतो. कॉस्मॅटिक ट्रीटमेंट त्यावर एक चांगलं ऑप्शन आहे. ही जी ब्रेसेस ट्रीटमेंट आहे ती ही कुठल्या एज मध्ये केली पाहिजे? एक आयडियल एज नाही, आपण लहानपणापासून करू शकतो असं काही नाहीये. पण एक आयडियल एज जर म्हटलं तर माझा असा सल्ला राहील की जेव्हा मिक्स डेंटिशन असतं, म्हणजे दुधदात पण असतात आणि परमनंट टूथ पण असतात. तर सोबत ज्यावेळेस आपले दुधदात पडून जातात पूर्ण आणि ज्यावेळेस परमनंट टूथ राहतात, एक आयडियल 13 वर्षाचं एज असते, 13 ते 18 वर्षाच्या मधात आपण ट्रीटमेंट करायला पाहिजे. ती त्याचे रिझल्ट पुढे जाऊन चांगले राहतात. कारण की बोन क्वालिटी बघा कसं राहते, ओली मातीचं मडकं असेल तर आपण त्याला आकार चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. ज्यावेळेस ते हार्ड होऊन जाते त्यावेळेस आपण आकार नाही देऊ शकत. मग अबाउट 30 काय होतं की बोन जे राहतं ते बोनची क्वालिटी खूप जास्त डेन्स होऊन जाते. मग अशा ह्याच्यात काय होतं की आपण ज्यावेळेस समजा ट्रीटमेंट केली सुद्धा, म्हणजे समजा ब्रेसेस लावले सुद्धा, तर ते दात तर आपल्या जागेवर चालले जातात प्रेशर प्रमाणे. पण ज्यावेळेस आपण ते ब्रेसेस काढून टाकतो त्यानंतर पुन्हा ते आपल्या जागेवर परत जातात. जागेवर जाऊ शकतात. मग त्याला रिलॅप्स आपण म्हणू शकतो की ते रिलॅप्स होतात. तर मग जर समजा कमी एज मध्ये ट्रीटमेंट केली तर त्याचे रिझल्ट थोडे चांगले येतात. ब्रेसेसची काळजी कशी घेतली पाहिजे? ब्रेसेस लागू नये यासाठी काळजी घ्यायसाठी बघा कसं आहे, मोस्टली दात समोर वगैरे राहतात. कोणाकोणाला चुकीच्या सवयी राहतात. म्हणजे अशा राहते की जीभ जी राहते ती मोस्टली लोक दातांवर ठेवतात किंवा दातांवर त्या जिभेचं प्रेशर देतात. म्हणजे कोणाकोणाची जीभ पण मोठी राहते, पण कधी कधी कोणाला सवय राहते की श्वास घेताना किंवा गिळताना जीभ जी आहे ती दातांवर ते फोर्सफुली प्रेशर देतात. त्याच्यामुळे मोस्टली गॅप ज्या राहतात पडणे, ज्या फटी ज्या म्हणतो ना आपण, तर ते फटी असण्याचं जे रिझन राहतं ते राहते. तर एक काही प्रोसिजर्स आहे ज्याच्यामध्ये आपण टंग थ्रस्ट ज्याला म्हणतो ते आपण थोडं त्याला हे करू शकतो. तर ते वेगळा पार्ट आहे तो, त्यावर पण आपण ब्रेसेस लागूच नाही किंवा ब्रेसेस त्याच्यासाठी आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो. रोज कन्सल्टेशनची गरज पडते. प्रत्येक केस व्हॅरी करते आपापल्या हिशोबाने. तर त्या गोष्टी बघून डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते आपण समजा करू शकतो. जेव्हा क्लिप बसवल्या जाते त्याच्यानंतर ती जवळपास किती महिने राहते दातांमध्ये? ते अकॉर्डिंग टू केस
ते व्हॅरी करते. स्पेशली कसं राहते, 1 ते 1.5 वर्षाचा स्पॅन राहतो. जर समजा एखाद्या वेळेस ज्या ठिकाणी खूप जास्त जर फटी असतील तर होऊ शकते थोडं 5-6 महिने. आणि जर कधी कधी काय राहतं की पेशंट एखाद्या वेळेस अपॉइंटमेंट स्किप करतो, महिन्यातून जी अपॉइंटमेंट दिलेली राहते त्यांना ती स्किप करतो, तर मग तेवढा स्पॅन त्यांचा वाढतो तिकडे. आता ब्रेसेसची केअर आपण बघा, ब्रेसेसचं असं राहतं की ते लावल्यानंतर ते निघायचे चान्सेस राहतात. कधी कधी आपण एखाद्या वेळेस पिझ्झा खातो किंवा पाणीपुरी खातो त्यावर, किंवा एखाद्या वेळेस नॉनव्हेज वगैरे खातो, तर मग अशा याच्यात ते जे क्लिप राहते ते निघून जाते. तो एखाद्या वेळेस वायर जो असतो तो निघून जातो. तर अशा याच्यात आपण जर समजा थोडं सॉफ्ट आणि मऊ पदार्थ जर खाल्ले तर मग अशा वेळेस आपण त्या ठिकाणी त्याचा जो ते निघण्यापासून समजा वाचू शकतो. ब्रश व्यवस्थित करावा लागतो. तिथे अन्न जर फसत असेल कुठे तर त्याचे स्पेशल इंटरडेंटल ब्रशेस वगैरे राहतात, तर त्या ब्रशनी आपण जर समजा ती जागा क्लीन केली तर ते आतमध्ये अन्न फसणार नाही त्या ठिकाणी आणि ब्रेसेस निघणार नाही. तर मंडळी, आपण डॉक्टर भाविक यांच्यासोबत चर्चा करतच आहोत दातांची निगा कशी राखावी याबद्दल. परंतु आता आपल्यासोबत आले आहेत डॉक्टर अपूर्वा भाविक. या सुद्धा डॉक्टरच आहेत, परंतु त्या डेंटल फोटोग्राफीमध्ये त्यांना जास्त प्रमाणामध्ये इंटरेस्ट आहे. कारण इथे ज्या पण सर्जरी चालतात किंवा इथे जी पण ट्रीटमेंट चालते त्या ट्रीटमेंटचं सर्व जी फोटोग्राफी आहे त्या ट्रीटमेंटची त्या मॅडम करत असतात. तर त्यांचं मंडल न्यूज मध्ये मी खूप खूप स्वागत करते. पुढे आपण त्यांना पण काही प्रश्न विचारणार आहोत, पण आता आपण डॉक्टर साहेबांसोबत जी चर्चा करत आहोत त्याला कंटिन्यू करूया. की सध्या सर परमनंट दात लावण्याचं एक ट्रीटमेंट आलेलं आहे याच्यामध्ये, तर हे परमनंट दात काय प्रकार आहे? परमनंट टूथ बघा, इम्प्लांट आहे, तुम्ही इम्प्लांट म्हणत असाल बहुतेक. 2-3 प्रकारे आपण कॅप म्हणजे ते दात लावू शकतो. जे पडलेले दात राहतात, एक तर आपण जुनी जी ट्रॅडिशनल प्रोसिजर होती ज्यामध्ये आरपीडी वगैरे जुने लावायचे, कवडी राहायची ती लावायचे. त्यानंतर मग ब्रिज वगैरे राहतात, म्हणजे 2 दातांचा सपोर्ट घेऊन आपण ब्रिज मला पण लावलेला आहे ब्रिज. म्हणजे 2 दातांना आपण छोटं करतो आणि त्या 2 दातांच्या सपोर्टनी समजा त्याच्यावर कॅप लावतो. तर त्याला समजा नवीन प्रकार मी जे व्हिडिओज बघितले त्याच्यामध्ये स्क्रूनी सध्या मोस्टली आपण दातांना आजूबाजूच्या खराब करत नाही. म्हणजे ज्यावेळेस आपण ब्रिज लावतो त्यावेळेस त्या दातांना छोटं करतो. म्हणजे नॅचरल जे दात राहतात देवाने दिलेले ते आपण जर खराब करत असू तर ते केल्यापेक्षा आपण इम्प्लांट टाकू शकतो तिथे. इम्प्लांट म्हणजे असं राहतं की आपण जे हार्ड राहतं त्यामध्ये आपण स्क्रू टाकतो. स्क्रूला कसं सेरेशन राहतात बघा, तर ते स्क्रू आपण आतमध्ये टाकून ठेवतो आणि 4 महिने तो स्क्रू तसाच ठेवतो. 3 ते 4 महिने. त्यामध्ये काय राहतं की ज्या स्क्रू राहतात त्याला सेरेशन मध्ये बोन तयार होतो त्या सेरेशन मध्ये, आणि त्याला ऑसिओ इंटिग्रेशन म्हणतात. आणि मग तो स्क्रू ज्यावेळेस फिट होऊन जातो मग त्यावर आपण कॅप लावतो. यामध्ये होतं असं की आपल्याला आजूबाजूच्या दातांना छोटं करण्याचं काम पडत नाही. आणि एक स्पेसिफिक इम्प्लांट जो राहतो तो आपण जेवायसाठी युज करू शकतो. हा जो टूथ इम्प्लांट आहे याला किती खर्च येतो एका दाताला? बघा, ते डिपेंड करते की कुठल्या कंपनीचा आपण इम्प्लांट टाकत आहे. जर समजा चांगल्या कंपनीचा आहे तर 25 ते 30 हजाराच्या मधात एका दाताचा खर्च येतो. आणि जर समजा थोडं कमी चार्जेस मध्ये पण आहेत भरपूर इम्प्लांट जे आता सध्या येत आहे मार्केटमध्ये. पण माझा सल्ला असा राहील की जर आपण एवढं महागीच्या ट्रीटमेंट करतो आहे तर आपण ब्रँडेडच यूज म्हणजे इम्प्लांट यूज करायला हवे. दर्शकांना मी सांगू इच्छिते की बघा, आपण दातांची काळजी घेणं किती आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला एकदा दात लावायचा असेल तर 25 ते 30 हजार रुपयाचा एक दात आहे. ऍव्हरेज जर दाताची आपण किंमत विचारली तर एका दाताची ऍव्हरेज किंमत समजा 30 हजारापर्यंत राहू शकते. एक दात 30 हजाराचा तर 32 दात आहेत आपल्या तोंडामध्ये, तर त्या 32 दातांची आपण काळजी घेणं किती किती आवश्यक आहे. मला सांगा सर की अक्कलदाढ ही एका विशिष्ट वयामध्येच येते, तर त्याचं काय रिझन आहे की ती दाढ एवढा उशिरा येण्याचा? बघा, आपण ज्यावेळेस छोटं राहतो त्यावेळेस आपल्या चेहऱ्याची साईज पण छोटी राहते. आणि मग जसं जसं आपला चेहरा म्हणजे जसं जसं आपलं एज वाढतं तसं तसं आपला चेहरा पण मोठा होतो. मग आपल्या जॉची जी साईज राहते ती मोठी होते. आणि पहिले जे छोटा जबडा असेल तर साहजिक आहे देव त्यावेळेस दूधदात येतात. दूधदातांची साईज त्याच्यापेक्षा पण छोटी राहते. मग एक 18व्या वर्षानंतर आपल्या जेव्हा पूर्ण जबड्याची ग्रोथ ज्यावेळेस थांबून जाते म्हणजे ग्रोथ पूर्ण होऊन जाते त्यावेळेस मग 18 ते 21 वर्षाच्या मधात अक्कलदाढी येतात. पण आता अक्कलदाढीचं झालेलं असं आहे की या जनरेशन पासून म्हणजे आपल्या जनरेशन पासून याच्या पूर्वी म्हणजे माझे वडील किंवा आजोबा यांना अक्कलदाढी पूर्ण यायच्या, कारण त्यांना तेव्हा त्या जॉची साईज खूप मोठी होती. आता काय झालं की त्या जॉची साईज होत आहे छोटी, कारण की आपलं तसं खानपान जे आहे ते चेंज होत आहे. तेव्हा भरपूर गोष्टी
असल्यामुळे ट्रॅडिशनल जसं आपण समजा आपल्याला पूर्वी शेपूट राहायचं ते नंतर शेपूट गेलं. तसंच आता काय झालं की आपल्या जबड्याची साईज पण आपल्या सध्याच्या याच्यानुसार छोटी छोटी होत आहे. तर मग अशा ज्या दात जे असतात अक्कलदाढी ज्या राहतात त्या तिथे येऊ शकत नाही, त्या हाडामध्ये फसलेल्या राहतात. हाडामध्ये फसल्या की काय होते की तिथे हिरडी वगैरेच्या आतमध्ये अन्न फसतं. अन्न फसलं का ती हिरडी सुजून जाते. हिरडी सुजली की मग आ करायच्या वेळेस, बोलायच्या वेळेस, जेवायच्या वेळेस, गिळायच्या वेळेस वगैरे त्रास होतो. तर मग अशा वेळेस आपण काय करतो की ते ज्यावेळेस दाढी त्रास देत असतील अक्कलदाढीत तर आपण त्या दाढी काढून टाकतो. त्या काढून टाकणं यासाठी गरजेचं राहतं की कारण की जर आपण त्या दाढी तशाच ठेवल्या आणि अन्न फसत असेल तर मग त्याच्यामुळे ज्या आपल्या समोरच्या दाढी आहे तर त्या खराब व्हायचे चान्सेस राहते. म्हणजे अक्कलदाढ काढली तर काही प्रॉब्लेम नाही कारण की ती सुद्धा जेवणात येत नाही, ती जास्तीची राहते आपल्याला. पण आपल्या जर चांगल्या दाढी जर त्यामुळे खराब होत असेल तर मग अशा वेळेस आपल्याला त्या दाढी काढून टाकणं वेळेत गरजेचं राहतं, नाही तर आपल्या समोरच्या ज्या चांगल्या दाढी आहेत त्या खराब होतात. बघा अनेक लोकांच्या हिरड्यांमधून रक्त जातं आणि तोंडाला त्याच्यामुळे मग नंतर घाणेरडा वास सुद्धा येतो. तर हा काय प्रकार आहे? बघा कसं राहतं की आपण ज्यावेळेस जेवण करतो किंवा काही खातो पितो त्यावेळेस प्लाक, कॅल्क्युलस म्हणजे टार्टर जे राहतं ते आपल्या दातांवर नेहमी डिपॉझिट होत राहतं, जे आपल्या ब्रशने निघत नसतं. ब्रशनं एक स्पेसिफिक वेळेपर्यंत सगळ्या गोष्टी निघतात कारण की आपण ब्रश कसा करतो त्यावरही आपण बोलू नंतर. पण ज्या गोष्टी ब्रशने निघत नाही त्या आपल्याला क्लिनिकमध्ये येऊन साफ करणं गरजेचं राहतं. जर एखाद्या वेळेस आपल्या दातांवर एखादी घाण साचत असेल, एखादी हिरडी म्हणजे दातांवर जर समजा टार्टर साचत असेल आणि ते जर आपण ब्रशने निघत नसेल आणि आपण तसंच ठेवत असू तर ती घाण काय करते की ते की दात आणि हिरडी या दातांच्या आणि हिरडींच्या मधात खोलवर आतमध्ये जात राहते. मग ती जी अटॅचमेंट राहते हिरडीची ती त्यामुळे लूज होते आणि मग ज्यावेळेस आपण ब्रश करतो वरतून तर आतमध्ये दाताच्या आणि हिरडीच्या आतमध्ये घाण असल्यामुळे ब्रश करताना ब्लिडिंग व्हायला सुरुवात होते आणि त्याचा घाण वास पण येतो. तर जर आपण वेळेत ती घाण काढून टाकली आणि त्यावेळेस काय होतं की पुन्हा हिरड्या ज्या आहेत त्या दातांना मजबूत करतात. मग घाण काढली तर तो बॅड ब्रिज जो राहतो तो पण चालला जातो आणि ब्रश करताना जी ब्लिडिंग वगैरे होते ती पण त्यांनी चालली जाते. स्केलिंग हे सर्वात चांगलं ऑप्शन आहे. वर्षातून माझा असा सल्ला राहतो सगळ्यांना की वर्षातून एकदा तरी आपण स्केलिंग करायला पाहिजे. स्केलिंगमुळे होतं असं की दातांवर जी घाण जी ब्रशने निघत नाही ती आपण त्या स्केलरनी काढून टाकतो आणि ही खूप सेफ प्रोसिजर आहे. म्हणजे ते अल्ट्रासोनिक स्केलर राहतं, त्याला व्हायब्रेशन राहतात, पाण्याच्या फोर्समुळे ते सगळं जे घाण राहते दातांवरची जी ब्रशने निघत नाही ती सगळी निघून जाते. आता ते बाकी काय होत आहे की सध्या इंस्टाग्राम, युट्यूबवर त्या बाकीच्या गोष्टी दाखवतात की हा चुना आणि ते मग ते घेऊन ते घाण काढायचा प्रयत्न तसं निघत नसते. मध्ये बघितलं होतं की केळाच्या सालीचं ते आतलं ते पण घासायचं दाताला. या गोष्टीमध्ये काही अर्थ नाहीये. क्लिनिक मध्ये जाऊन जर आपण समजा जी स्पेशल ट्रीटमेंट आहे बघा प्रत्येक गोष्टीसाठी एक स्पेशल इन्स्ट्रुमेंट राहतं, ते त्यांनी जर आपण सगळ्या गोष्टी ट्रीटमेंट केल्या तर त्या गोष्टी होणारच नाही. बरं याचा खर्च किती येतो म्हणजे दात क्लीन करण्याचा? दात क्लीन करण्याचं ते डिपेंड करतं. तर खूप जास्त नाही, 800, 1500, 2000 पर्यंत प्रत्येक क्लिनिकवर डिपेंड राहतं. क्लिनिकवर डिपेंड राहतं आणि पेशंटवर राहतं. तुमच्या ज्यात जर खूप जास्त घाण असेल तर तुम्हाला चार्जेस थोडे जास्त पडतील. घाण जर कमी असेल तर ते काही जास्त चार्जेस. वर्षातून तेवढे पैसे खर्च केले तर आपण बाकीच्या मोठ्या आजारापासून थांबू शकतो आपण त्याला. आता एक दातांचा कॅन्सर म्हणजे ओरल कॅन्सर हा पण एक आजार आहे, तर तो कशा पद्धतीने होतो? बघा ओरल कॅन्सर जे राहतं ना ते मोस्टली सुपारी चेविंग यांना खर्रा पुढे आपल्या विदर्भात तर मोस्टली सगळेजण सगळे खर्रा आणि पुड्यांची सवय असते. आता यामुळे होतं असं की ऍक्च्युली त्यांनी पण कॅन्सर होत नसतो. त्यामुळे काय होतं की ओरल म्हणजे आपले जे आतमधली तुम्ही गालं बघा, तुम्ही आतमध्ये आरशामध्ये ज्यावेळेस स्वतः ओढून बघतात तर त्याला एक फ्लेक्झिबिलिटी राहते. तर ज्यावेळेस आपण सुपारी खातो ना त्यामुळे काय होतं की ते जे गालं राहतात आतमधले किंवा आतमधला जो ओरल म्युकोजा राहतो तो स्टिफ होऊन जातो. त्यात एक फायब्रस बँड तयार होतात, त्याची फ्लेक्झिबिलिटी चालली जाते. मग अशामुळं काय होतं की तोंडाची जी साईज उघडायची आहे म्हणजे जर समजा आपण आ करतो तर आता पूर्ण आ होत आहे माझं, पण ज्यावेळेस तुम्ही ज्यांना 2-2 वर्षापासून किंवा 5-5 वर्षापासून जे खर्रा खातात, पुड्या खातात, त्यामध्ये होतं असं की त्यांची तोंडाची जी माउथ ओपनिंग आहे ती रेस्ट्रिक्ट होऊन जाते. मग रेस्ट्रिक्ट झाली की मग काय होतं की तिथे ब्रश जात नाही प्रॉपर. मग आता काय होतं की कधी कधी काय राहतं की आपला एखादा दाताचा कोपरा एखाद्या त्या मासामध्ये नेहमी रुतत राहतो. म्हणजे जर समजा एखादी अक्कलदाढ असेल तर ती साफ होत नाहीये त्या ठिकाणी, तर मग आणि माउथ ओपनिंग पण उघडत नाहीये, तोंड उघडत नाहीये. मग अशा वेळेस काय होतं की तो जो
दाताचा जो एखादा पार्ट राहतो, शार्प एज जो राहतो, तो त्या गालाला रुतत राहतो. मग पहिले सुरुवातीला एखादा फोड येतो, अल्सर येतो, आपण दुर्लक्ष करतो, काही ट्यूब वगैरे लावून ते सगळ्या गोष्टी घालवतो. पण कंटिन्युअस इरिटेशन जर होत असेल, आणि असं म्हणतात की क्रोनिक इरिटेशन कॉजेस कॅन्सर. जर साधा आपला जीन्स जरी एखाद्या ठिकाणी जर नेहमी जर रुतत असेल तर ते पण स्किन कॅन्सरसाठी निमित्त ठरतं. मग अशा याच्यात आपल्याला जर एखाद्या ठिकाणी इरिटेशन होत असेल आणि त्या इरिटेशनसाठी आपण काहीच करत नाहीये, तर मग अशा वेळेस काय होतं की त्या ठिकाणी इरिटेशन होऊन तिथे कॅन्सरस सेल तयार होतात. आणि मग एकदा का कॅन्सरस सेल तयार झाले तिथले, तर ओरल कॅन्सर असा पार्ट आहे की याच्यामध्ये थोडा डेथ रेट थोडा जास्त राहतो, थोडा क्युअर व्हायचे चान्सेस कमी राहतात. म्हणजे मला नवल वाटते आपल्या येथील ग्रामीण भागातील लोकांचं की जे बघा, आपण ब्रश करतो ना, माझा असा सल्ला राहील की ब्रश करताना आपण आरशासमोर ब्रश करायला पाहिजे. आणि एकदा आपल्या दात जे ओरल कॅव्हिटी राहते ते रोज आपल्या आरशामध्ये बघायला पाहिजे की आपल्या ओरल कॅव्हिटीमध्ये काही चेंजेस होत आहे काय, एखाद्या ठिकाणी कुठे फोड येत आहे काय, किंवा कुठे घाण साचत आहे काय. आपण या सगळ्या गोष्टी एकदमच दुर्लक्ष करतो. म्हणजे ज्यावेळेस पेशंट येतात, पेशंटचं वय काही राहत नाही, म्हणजे येतं मोस्टली पेशंट आणि म्हणतं की हवा फोड आला, मग फोड बसून नाही राहिला. पण तो फोड नाहीये, तो कॅन्सरची ती गाठ आहे. म्हणजे या गोष्टी तुम्ही आरशात स्वतः बघत नाही, म्हणजे किती कमालीची गोष्ट आहे. म्हणजे डायरेक्ट कॅन्सर झाल्यानंतर तुम्ही म्हणताय की इथे फोड आला, फोड नाही आहे, तो आरशात बघितलाय कधीतरी, आतमध्ये काय झालेलं आहे नेमकं. तर एवढ्या वेळपर्यंत एवढं दुर्लक्ष होईल अशी कुठली गोष्ट करायलाच नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही प्रेक्षकांना तुम्ही रोज जो ब्रश करता आहे तो ब्रश आपण आरशाच्या समोरच केला पाहिजे, आणि रोज आपलं जे दात आहेत आणि आपलं जे तोंड आहे ते चेक केलं पाहिजे असं डॉक्टर साहेब. वाटलं आपल्याला कुठे काही वाटत असेल की एखाद्या ठिकाणी नाही, काहीतरी हे वेगळं काहीतरी वाटत आहे मला एवढं, तर ते डेंटिस्टकडे येऊन दाखवून द्यायचं. पण तुम्ही जर एक सगळ्या गोष्टी कडे दुर्लक्ष करून डायरेक्ट ज्यावेळेस जो ट्रीटच होत नाहीये काही अशा गोष्टीपर्यंत आपण पोहोचत असू, तर त्या गोष्टीचा अर्थ नाहीये. म्हणजे एक छोटीशी गोष्ट राहते. आता कसं आहे, भरपूर जणांना तंबाखू चेविंगची सवय राहते, तंबाखू ठेवून देतात त्या ठिकाणी, मग तिथे पॉकेट तयार होऊन जातात तंबाखूमुळे. माझा सल्ला राहील, तुम्ही तंबाखू सोडू नका ना, एक तर सल्ला तर घ्याल, म्हणजे तुम्ही क्लिनिकमध्ये जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर एखाद्या ठिकाणी जर तंबाखू ठेवून जर समजा सवय, तर मी म्हणत असेल की तुम्ही सोडू नका तंबाखू. तुम्ही काय करा, तंबाखूची जी जागा आहे ती चेंज करा. जर तुम्ही 15 दिवस इथे ठेवताय तर 15 दिवसानंतर तो या ठिकाणी ठेवा. तुम्हाला खायचा आहे ना, तर यामुळे काय होईल की तिथे जो व्हाईट पॅच तयार होतो तो आपण असा ओला कापड किंवा मॉइश्चर म्हणजे काही असा कापड घेऊन तो आपण पुसून काढून जर तो काढून टाकला तिथला पार्ट, मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेल वाटल्यास, की ज्यामध्ये काही पॅच तयार होतात, आपण तो क्लीन करू शकतो. इकडचं झाला, ही जागा हील होऊ दिली, नंतर इकडे खाल्लं, तर म्हणजे असं काही नसते. पण याच्यावर कसं राहते, जे मार्गदर्शन राहतं, लोकांचे गैरसमज राहतात आणि लोकांना पण काळजी नसते त्या सगळ्या गोष्टीची. तर मी तेच बोललो की ते प्रायोरिटी लोकांची नसते की दातांकडे दुर्लक्ष, त्यांच्या आयुष्यात दुसरे प्रॉब्लेम असतील, त्यामुळे ते. पण आज तुमच्या सांगण्यातून आम्हाला कळलं की आमचा एक दात 30 ते 35 हजार रुपयाचा आहे, त्याच्यामुळे आता लोकांनी दातांची जास्त काळजी घेतली पाहिजे. आणि दात हे आपल्या चेहऱ्याचा एक महत्वाचा अवयव आहे. दात सुंदर असतील तर चेहरा सुंदर दिसतो असं मला वाटतं. बघा डॉक्टर साहेब, की आपण अनेक टूथपेस्ट जे टीव्हीवर ऍड दाखवल्या जाते तेच टूथपेस्ट आपण आपल्या घरी आणतो, जसं कोलगेट आहे, क्लोजअप आहे, हेच आणतो आणि त्यानेच ब्रश करतो. तर कुठले पेस्ट वापरावेत आणि ब्रश करण्याची पद्धती कोणती आहे हे आमच्या प्रेक्षकांना सांगा. बघा, टूथपेस्ट बद्दल मी असं बोलू शकतो की बघा कसं आहे, आपण घरी आंघोळ करतो, साबणं नवीन येत राहतात, तर जर तुम्ही आंघोळच प्रॉपर केली नाही, त्या साबणीचा काही असा फारसा उपयोग होत नाही. तसंच टूथपेस्ट राहतं. या टूथपेस्टमध्ये काय राहतं मोस्टली माहित आहे की टूथपेस्टचं काम राहतं की फोम तयार करणं आणि ते जे बॅक्टेरिया वगैरे जमा झाले ते निघून पडणं. पण माझा सल्ला राहील की तुम्ही टूथपेस्ट पेक्षा ब्रश प्रॉपर करा. तुम्ही ब्रश आरशामध्ये बघून करा. ब्रशची जी ओरिजिनल टेक्निक आहे का, युट्यूबचे व्हिडिओ बघा की ब्रश कसा करायला पाहिजे, किती वेळ करायला पाहिजे. नाही तर कोणी असं राहतं की एकदा सुरू केला ब्रश की एकाच साईडनी घासत बसतात 15-20 मिनिटं. मग काय होतं, ते पूर्ण दात जे असतात ते झिजून जातात, समोरचे पूर्ण ऍफ्रॅक्शन होऊन जातं त्याच्यामुळे. तसं नाही झालं पाहिजे. आणि कोणाकोणाचं असं असतं की इकडे घरच्यांना सांगतात की चहा बनव, चहा तयार व्हायचंही राहते तर लगेच ब्रश कर रेडी, तर मग ते तसंही नाही झालं पाहिजे. ब्रश करण्यात कसं आहे, 2 ते 3 मिनिटं हा एक ऍव्हरेज टाइम आहे ब्रश करायचा. एकदम सॉफ्ट जो ब्रिसल्स वाला ब्रश राहतो तो वापरायचा.
हार्ड ब्रश मोस्टली टाळायचे. एक तर हार्ड ब्रश युजच नाही करायचे. अल्ट्रा सॉफ्ट किंवा सॉफ्ट यासाठी की जर कोणाकोणाचे पुढे मागे जात असतील तर त्यांच्यासाठी जर निघत नसेल कुठे काही तर मग अशा याच्यात थोडा सॉफ्ट ब्रश युज करू शकतो. पण जनरली अल्ट्रा सॉफ्ट ब्रश युज करायचा. आणि ब्रश करताना मोस्टली आरशामध्ये बघून एक एरिया बघायचा की किती वेळ आपण क्लीन करत आहे, कुठल्या पार्टमध्ये अन्न आहे फसलेलं, की हा एरिया झाला काय. तर या सगळ्या गोष्टी एकदा आरशात बघून जर तुम्ही 2 ते 3 मिनिटं जर ब्रश केला प्रॉपर तर पेस्ट वगैरे असं राहतं की पेस्टमध्ये थोडे 2-3 टाईप राहतात. पेस्ट मोस्टली कसं राहतं की सेन्सिटिव्ह कोणाकोणाचे दात जे असतात ते सेन्सिटिव्ह राहतात, म्हणजे दातांची झीज झालेली राहते, त्यांना पाणी वगैरे पितो त्याची कळ लागते. तर मग त्यासाठी सेन्सिटिव्हिटीसाठी वेगळे पेस्ट येतात. आणि जर समजा कोणाला प्रॉब्लेम असेल की एलोइश टीथ आहेत, एवढे जात आहेत, तर मग त्यासाठी मोस्टली दुसरे पेस्ट राहतात. टीथ व्हाईटनिंग साठी जे यूज होतात ते पेस्ट राहतात. पण जर जनरली बघायचं गेलं की असा रेग्युलर यूज करू शकतो असा कुठला पण पेस्ट वापरायचा ज्याची मॉलिक्युल साईज छोटी असेल. बघा मोस्टली आता मागे माहित आहे की तुम्हाला एक लक्षात असेल नसेल, एक टूथपेस्ट रामदेव बाबांचा फेमस झाला होता दंतकांती. तो खूप चालला नंतर मार्केट पडलं तर काय राहतं की त्याची मॉलिक्युल साईज जी राहते ना ती थोडी जास्त राहते. आता दात आहे, दात हा पूर्ण ग्लॉसी राहतो एकदम. त्या ठिकाणी जर तुम्ही त्या पेस्टनी जर समजा ब्रश करत असू, म्हणजे जर समजा टूथपेस्ट आहे एखादा ज्याच्यामध्ये खूप जास्त त्याची मॉलिक्युल साईज आहे म्हणजे रफ आहे, आणि त्यांनी जर नेहमी जर समजा आपण त्या पेस्टनी जर ब्रश करत असू तर दात झिजून जातात काही दिवसानंतर. तर ते ग्रामीण एरियात जिथे हिरड्यांच्या समस्या असतील त्या ठिकाणी तो चालतो, जसं दंतमंजन आहे. तर ते दंतमंजन का यूज करतात? ते बोटाने का घासतात? कारण की त्यांना ब्रश केल्यानंतर ब्लिडिंग सुरू होऊन जाते. का बरं? कारण की त्यांचे दात नॉर्मल नाही आहे, त्यांच्या दातांमध्ये घाण आहे साचलेली. मग अशा याच्यात तुम्ही जर ब्रश केला तर ब्लिडिंग होणारच आहे. हेल्दी जर टूथ असतील तुमचे, हेल्दी टीथ असतील तर तुम्ही ब्रश केल्यानंतर तुमच्या दातातून रक्त यायला नाही पाहिजे. मग त्यांना काय होतं की त्यांना प्रॉब्लेम असा राहतो की जर ब्रश केला त्यांनी तर हिरड्यातून रक्त येतं, दात साफ नाही. मग अशा याच्यात काय राहतं? मंजन. मग ते काय करतात की मंजन वापरतात. मग मंजन मध्ये काय होतं की ते त्याला तर ब्रिसल्स राहत नाही की एखाद्या ठिकाणी रुटेल वगैरे काही, तर मग ते बोटाने त्यांना चांगलं वाटते. आणि त्यांना एखाद्या हिरडीमध्ये जर पस वगैरे होत असेल तर तोही त्यांनी मंजन म्हणजे काय राहतं की हिरड्यांची मसाज करायचं समजा राहतं, म्हणजे त्यांनी दात क्लीन नसते होत. मंजननी फक्त हिरड्या ज्या राहतात ते मसाज करायसाठी राहते फक्त. तर मग त्याचे हिरड्यांमध्ये मसाज करून ते ब्लिडिंग वगैरे थांबून जाते, त्यांनी घाण वास वगैरे थांबतो. पण या गोष्टी हेल्दी दातांसाठी बनलेलं नाही. हेल्दी दातांसाठी एक अल्ट्रासॉफ्ट टूथब्रश आणि एक नॉर्मल पेस्ट हे जरी तुम्ही वापरलं तरी त्या गोष्टी. अनेक लोक मिठाने दात घासतात किंवा टूथपेस्ट मध्ये पण नमक अशी ऍड पण येते. तर खरंच हे मीठ दातांसाठी एवढं उपयोगी आहे का? मीठ दातांसाठी उपयोगी आहे, पण ज्या पद्धतीने ते ऍड होते आणि ज्या पद्धतीने ते लोकांपर्यंत पोहोचते एवढ्या पद्धतीचं काही असं मला वाटत नाही. मोस्टली पेस्ट मध्ये काय आहे त्यापेक्षा आपण तुम्हाला सांगितलं की मी ब्रश कसा करता आणि कुठला एरिया तुम्ही त्या ब्रशने क्लीन करतात ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही खूप छान असे आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. अनेकांचे व्ह्यूज क्लिअर झाले असतील की आपण दाताची निगा कशी राखली पाहिजे. कारण एकच लक्षात ठेवायचं की एक दात जर आपला 30,000चा आहे तर आजच घरी बसून कॅल्क्युलेशन करायचं आहे की 32 गुणिले 30 किती होतात आणि मग विचार करायचा की दातांची काळजी आपल्याला किती घ्यावी लागणार आहे. माझ्यासोबत आहेत डॉक्टर अपूर्वा भाविक. आता यांच्याकडून जाणून घेऊया की डेंटल फोटोग्राफी हा प्रकार काय आहे. तर डेंटल फोटोग्राफी म्हणजे बेसिकली तुम्ही ज्या केसेस करताय तर जे पण म्हणजे बघा ना, तुम्ही जर तुम्हाला एखादी गोष्ट मी समजून सांगते त्याच्यापेक्षा प्रभावी काय ठरेल की मी तुम्हाला आता काय आहे, बिफोर आणि आफ्टर काय आहे यातला डिफरन्स मी तुम्हाला ऍक्च्युली दाखवू शकते. हे फक्त एका पेशंटसाठी त्याला बिफोर आणि आफ्टरचा डिफरन्स दाखवायसाठीच महत्वाचं नाहीये. तर ह्या जेव्हा तुम्ही केसेस स्टोअर करता या तुम्ही केसेस बऱ्याच ठिकाणी पब्लिश करू शकता, जेणेकरून एका डेंटल ट्रीटमेंटनी किती फरक पडू शकतो हे क्लिअरली लोकांपर्यंत पोहोचतंय. तर डेंटल फोटोग्राफी हा प्रकार आतापर्यंत फक्त रिसर्चमध्ये वगैरे वापरला जायचा, पण आता हा वाईडली यूज होतो आहे क्लिनिक्समध्ये, स्पेशली मोठ्या सिटीजमध्ये जिथे प्रत्येक केलेल्या तुमच्या ट्रीटमेंटचं एक फोटोग्राफिक तुम्ही एव्हिडन्स स्टोअर करतायत. आणि
ती गोष्ट ऑब्व्हियसली तुम्हाला कामात येते, कारण पुढचा जो पेशंट येईल त्याला तुम्ही दाखवताय की हा पूर्ण फरक तुझ्या ह्याच्यात पण पडू शकतो. कारण तो स्वतःला रुग्णाला लक्षात येत नाही की माझे दात आधी कसं होते नंतर कसं आहे, म्हणून ते बरंच दाखवायला की बाबा रे तू आधी असा होता तसा झालायस. तेच एक्झॅक्टली. तर तो एक त्याचा खूप मोठा फायदा आहे. दुसरा म्हणजे तुम्ही जे काम करताय त्याचं तुमच्याकडे एक पूर्ण एव्हिडन्स बेस्ड प्रूफ राहत आहे, जे तुम्ही पुढे जाऊन रिसर्च मध्ये वगैरे पण वापरू शकता. त्याच्यामुळे डेंटल फोटोग्राफी मी म्हणते हा तितका म्हणजे ग्लॅमरस एरिया जरी नसला तरी हा खूप डेंटिस्ट्री मधला महत्वाचा एरिया आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट कसा काय क्रिएट झाला एकदम डेंटल फोटोग्राफी मध्ये? मला असं वाटतं तुम्ही पण डेंटिस्ट आहात. हा, मी डेंटिस्ट आहे, पण क्लिनिकल प्रॅक्टिस मी तितकीशी केली नाही. आणि सरांची प्रॅक्टिस खूप चांगली असल्यामुळे पेशंटनी कधी माझ्याकडे वळायचा प्रयत्न पण केला नाही. तर माझा होता कॅमेरावर हात चांगला. फोटोग्राफी हा माझा एक फोटे होता, त्याच्यामुळे मी त्यातनं माझा मार्ग शोधला मग की सर जे चांगले चांगले ट्रीटमेंट करतायत, म्हणजे त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट येतात. म्हणजे एखाद्याचा जर दात तो 10 ठिकाणी दाखवून येतो, 10 डॉक्टर म्हणतात की नाही याचं काहीच होऊ शकत नाही, काढा. पण जेव्हा डॉक्टर ते दात व्यवस्थित करतात तर असं वाटतं की नाही ह्या गोष्टीचा आपण एक एव्हिडन्स जपून ठेवायला पाहिजे, म्हणजे येणाऱ्या दुसऱ्या की त्याला ती गोष्ट आपण हे करू शकतो की नाही बाबा होतं, म्हणजे होत नाही असं नाही. हे डेंटिस्ट्री इज अ आर्ट वर्क. डेंटिस्ट्रीमध्ये प्रत्येक गोष्ट शक्य आहे. त्याच्यासाठी नवीन नवीन गोष्टी पण आता निघत आहेत, पण ह्या गोष्टी आपल्याला स्टोअर करणं याच्यासाठी गरजेचं आहे की जेणेकरून लोकांपर्यंत ते पोहोचावं. तर त्यातनं माझा इंटरेस्ट डेव्हलप झाला डेंटिस्ट्री म्हणजे डेंटल फोटोग्राफी मधला. आणि मग थोडंसं गायडन्स घेऊन कोर्स वगैरे करून मी त्याची सुरुवात केली. तुम्ही कोणत्या प्रकारचे कोर्सेस केले त्याच्यासाठी? डेंटल फोटोग्राफीचे स्पेसिफिकली कोर्सेस असतात, म्हणजे जे प्रॉपर ट्रेंड फोटोग्राफर आहेत ते तर हे कोर्सेस देतातच ऍज अ हे म्हणून, म्हणजे सर्टिफिकेशन वगैरे म्हणून. सोबतच बऱ्याचशा मोठ्या सिटीजमध्ये, मोठ्या कॉलेजेसमध्ये आता प्रॉपर डेंटल फोटोग्राफीचे त्यांनी कोर्सेस सुरू केलेले आहेत. मुंबई पुण्या साईडला हे भरपूर आहेत. आणि म्हणजे मी जो कोर्स केलेला आहे तो बेसिकली पुण्याला एक वर्कशॉप मधनं मी हा कोर्स केलेला आहे. त्याच्यामुळे त्यात काहीच नाही, त्यात बेसिकली तुम्हाला हे शिकवलं जातं की डेंटल फोटोग्राफीमध्ये तुमच्या कॅमेराचे स्पेसिफिकेशन्स काय असायला पाहिजे, डायमेन्शन्स काय असायला पाहिजे, आणि जेव्हा तुम्ही ते फोटोग्राफ्स तुम्हाला रिसर्चमध्ये द्यायचे आहेत तर तेव्हा त्याच्या स्पेसिफिकेशन्स काय असायला पाहिजे वगैरे. तर आणि ऑब्व्हियसली म्हणजे कुठल्या पेशंटचा कसा फोटो कॅप्चर करायचा जेणेकरून ट्रीटमेंटचा म्हणजे ट्रीटमेंटमधनं जे तुम्ही कम्युनिकेट करताय ते व्यवस्थित पोहोचायला पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पेशंटला पण तुम्ही फोटो प्रोव्हाइड करता का? हो, पेशंटची जर इच्छा असेल, त्याला जर इच्छा असेल की आपण पहिले कसं होतो आणि आता काय होतोय ते जर पेशंटनी बोलून दाखवलं तर आपण नक्कीच त्यांना देतो. म्हणजे बघा दर्शकांनो की मॅडमचा हा जॉब किती इंटरेस्टिंग आहे की आणि त्यांनी म्हटलं आहे की डेंटिस्ट हा एक कलाकार आहे, तो त्याच्या ट्रीटमेंटच्या माध्यमातून खरोखर त्याची कला दाखवत असतो. आणि अनेकांचे असे पुरावे आहेत त्यांच्याकडे, या व्हिडिओमध्ये ते दाखवले जाणार आहेत की आधी कशा पद्धतीचे त्या पेशंटचे दात होते आणि नंतर कसे झाले. म्हणजे बिफोर अँड आफ्टर या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणारच आहात, त्याच्यामुळे तुम्हाला पण कळेल की एका डेंटिस्टच्या सोबत डेंटल फोटोग्राफी सुद्धा किती इफेक्टिव्ह आहे आणि किती महत्वाची आहे. तर या दोघांनी पण आपल्याला त्यांचा अमूल्य वेळ दिला, आमच्यासोबत खूप छान गप्पा केल्या, त्याबद्दल मंडल न्यूजच्या वतीने मी भाविक दाम्पत्याचं मनापासून आभार मानते. तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू तुम्ही वेळ दिल्याबद्दल.